संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाने यंदा अभूतपूर्व यशाची नोंद करत मागील 7ही सप्ताहांचे विक्रम मोडले आहे। अखंड नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, रामायण कथा, महाप्रसाद व समाज प्रबोधन अशा विविध उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे गुंजाळवाडीला जणू कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते। समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली। आपल्या परखड आणि प्रभावी शैलीत त्यांनी संत परंपरा, आई वडिलांचे महत्त्व व संत साहित्याचा वारसा यावर प्रबोधन केले। जगात जेवढे संत झाले त्यांपैकी एकही संत देवाकडे गेला नाही, उलट देवच संतांच्या भेटीस आले। इतकी ताकद संतांमध्ये होती। संत हीच आपली आई असून आपण संतांची मुले आहोत। गगनगिरी महाराज सर्वज्ञ होते असे सांगत त्यांनी स्वामी गगनगिरी महाराजांच्या कार्याचा गौरव केला। मानसिक तणावावर भजनाचा उपाय सध्याच्या धावपळीच्या जीवनात वाढत्या मानसिक तणावाचा उल्लेख करताना निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले, भजन हेच मानसिक तणावावरचे सर्वोत्तम औषध आहे। अध्यात्म, नामस्मरण आणि संतविचारांच्या माध्यमातून जीवनात सकारात्मकता निर्माण होते असे त्यांनी स्पष्ट केले। संघटनशक्ती हेच सप्ताहाचे खरे यश। सप्ताहाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सामाजिक एकात्मतेचा उल्लेख करताना त्यांनी संघटनशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले। आज संगमनेरमध्ये जे संघटन दिसत आहे तेच या सप्ताहाचे खरे यश आहे। भगवान श्रीकृष्णांनी देखील संघटनाच्या बळावरच आपल्या लीला साकार केल्या असल्याचे इंदुरीकर महाराजांनी सांगितले। सप्ताहाच्या समारोप सोहळ्यास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, पत्नी नीलमताई खताळ, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, दुर्गाताई तांबे, दिलीपराव शिंदे, आबासाहेब थोरात, संजय महाराज देशमुख, कपिल पवार, बापूसाहेब देशमुख यांच्यासह धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह काल्याच्या कीर्तनासाठी संपूर्ण परिसरातून आलेल्या भाविक भक्तांसाठी 200 ट्रॅक्टरमधून महाप्रसाद वाटप करण्यात आला। असंख्य भाविक भक्तांनी आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला। आमटी, भाकरी, शिरा, भात, खीर, पारंपरिक पदार्थांचा दररोज महाप्रसाद देण्यात आला। महाप्रसाद वितरणाची व्यवस्था आणि स्वयंसेवकांचे नियोजन हे सप्ताहाचे विशेष आकर्षण ठरले। सप्ताहात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला वृक्षरोप भेट देण्यात आले। भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला। संपूर्ण सप्ताहात विविध संत, महंत, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्या माध्यमातून आध्यात्मिक विचारांचा जागर करण्यात आला। रामराव महाराज लोक यांच्या रसाळ आणि ओजस्वी वाणीतून सादर झालेल्या रामायण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। रामायणातील विविध प्रसंगांचे प्रभावी वर्णन ऐकण्यासाठी दररोज हजारो भाविक उपस्थित राहत होते। भक्ती, सेवा आणि समाजप्रबोधनाचा अद्वितीय संगम अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून भक्ती, सेवा, संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि समाज प्रबोधन यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला। राज्यभरातून आलेल्या भाविकांना संत महंतांचे दर्शन, सत्संग, नामस्मरण आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ मिळाला। गुंजाळवाडी येथे झालेला हा भव्य धार्मिक सोहळा केवळ सप्ताहापुरता मर्यादित न राहता सामाजिक ऐक्य, आध्यात्मिक जागृती आणि लोकसहभागाचा आदर्श ठरला आहे। त्यामुळे हा सप्ताह संगमनेर तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार असल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे। मी घेत नाही म्हणजे आता याच्यातच येते नाही तर मी त्या कुठल्यात पडत नाही। महाराज लोकांच्या पुतण्यात कधीच पडत नाही। तेव्हा तो बाबा घेतला का तो कुठून आला ते चौकशी करा, त्याचे पैसे बरोबर का ते कोर्से करा, कुठे कोण सांगितलं। पण आपला सप्ताह हा विक्रम सप्ताह झाला। परंतु आता मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देऊन मी दिलीपांचं, आबासाहेबांचं, बाळासाहेब तांबेंचं, कपिल पवारांचं या ठिकाणी निरोप व्यक्त करतो की मला या सप्त्यामध्ये काम करण्याची पहिल्यापासून आतापर्यंत
ही संधी देत मग तुमच्या भल्या केल्यावर कशा केला बाळ सगुण गुणाचे मी जर तुम्हाला म्हणलं आनंद आहे तुम्ही म्हणाल वय पूर्णच नाही एवढे दुखणे आमच्या पूजित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 8वं पर्व निमित्त आज ज्यांनी काल्याच्या कीर्तनरूपी सेवा दिली असे आपल्या जिल्ह्याचे भूषण राज्याचे भूषण हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचोरे साहेब, माजी आमदार बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तसेच हा सप्ताह कमिटी ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 6 महिन्यापासून म्हणता येईल दिवस रात्र प्रत्येकाकडे गेले, प्रत्येकाला भेटले असे आमचे मार्गदर्शक दिलीप अण्णा शिंदे, आबासाहेब थोरात, कपिलजी पवार, जनार्दन पाटील आहेत व त्यांना साथ देणारे आपल्या गुंजळवाडी परिसरातील सर्वच. सांगायला आनंद होईल काही 8वं पर्व, पण या 8व्या पर्वामध्ये दिलीप अण्णांच्या आणि आबासाहेबांच्या मुळे मला पिंपळगाव असेल, जाकुरी असेल या सप्त्यांना आरतीसाठी उपस्थित राहण्याचं सुद्धा भाग्य मला मिळालं होतं. आणि या सप्त्यामध्ये जी ताकद असती, ही अध्यात्मामध्ये जी ताकद असती, त्याचा अनुभव मी खूप पहिल्यापासून घेतो. जसं आत्ताच अण्णांनी सांगितलं का माझा सगळा परिवार इथं उपस्थित आहे. माझे आई वडील रोज इथं कथा, जी कथा झाली रामायणाचार्य रामराव महाराज दोघ यांनी कथा, त्या कथेला सुद्धा नेहमी उपस्थित असतात. माझी पत्नी सुद्धा उपस्थित होती.
कारण ज्या वेळेस हे काम करताना जी ऊर्जा पाहिजे असते ही ऊर्जा अशा धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत असते. ही सगळ्यात मोठी ताकद जी आहे. मी प्रत्येक गावातील सप्त्याला जातो, काही गावागावांमध्ये 5-5 सप्ते होतात, प्रत्येक सप्त्याला जातो, पण उपस्थिती तिथं आमच्या लाडक्या बहिणींची लाडक्या भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थित असते. आणि ही खरी आपल्या कुटुंबाला जी सांभाळण्याचं काम करते ती आपली माता भगिनी करत असते. त्यामुळं या सप्त्यासाठी जे काही थोडंफार मला आदेश झाला, दिलीप अण्णांचा आदेश झाला, त्यानुसार आम्हाला जे जे सहकार्य करणं शक्य झालं त्यांनी सांगितलं इथं पाण्याचा थोडी अडचण आहे, पाणी दूषित आहे, आम्ही ते पाणी सोडून देऊन नवीन पाणी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना सांगून सोडण्याचा प्रयत्न केला. आणि खरं आहे गगनगिरी महाराजांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला, पण अण्णा थोडा जास्त आशीर्वाद मला दिला गगनगिरी महाराजांनी. कारण मला आठवतं ज्यावेळेस गगनगिरी महाराज संगमनेरला यायचे, मी त्यावेळेस कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकत होतो, पण गंगामाईच्या घाटावर मला प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घेण्याचं सुद्धा भाग्य लाभलेलं आहे. त्यामुळं जास्त काही न बोलता उशीर खूप झाला आहे. तुम्ही सगळ्यांनी या सप्त्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी योगदान दिलं, त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. विशेषतः ज्यांनी या सप्त्यासाठी जागा दिली. आणि ज्यावेळेस सप्त्याचा झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः त्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि इंदोरकर महाराजांनी जी सूचना दिली की आता सगळ्या पद्धतीने सप्ते झाले, गगनगिरी महाराजांची आणि झाला छत्रपतींच्या नावाने सप्ताह झाला पाहिजे, तर निश्चित त्याच्यासाठी मी पुढाकार घेऊन या पुढील वर्षापासून संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अखंड हरिनाम सप्ताह आपण सुरू करतो. हा सप्ताह या निमित्ताने करतो. थांबतो. धन्यवाद. परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह परवा 8वे हा सप्ताह आज आपल्या गुंजावडी गावामध्ये गेल्या 8 दिवसापासून खूप छान पद्धतीने असं भक्तिमय वातावरण इथे निर्माण झालं आहे. खरं तर काकांनी सांगितलं की ताई इथे आल्यात, हे खरं आमचं भाग्य आहे की आम्हाला सुद्धा इथे सेवा करण्याची संधी भेटली. कुठेतरी आज तुम्ही जे कार्य चालू आहे आपल्या संगमनेर तालुक्यात विविध गावांमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह गगनगिरी महाराजांचा भरतोय. आणि त्या सप्त्यात तुम्ही इथं आभार तर सगळ्यांचे झाले, पण खरे आभार ह्या मायबाप जनतेचे आहे की तुम्ही गेल्या 8 दिवसापासून बरेच जण इथे मुक्कामी थांबलेले आहेत आणि रोज सकाळ पहाटेपासून तर रात्री 12 पर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आहेत. खरे तर आभार हे तुमच्या मायबाप जनतेचे मानले पाहिजे. कारण की कुठलाही सप्ताह म्हटलं की स्टेज तर हे भरून जातं, पण स्टेज समोरील मंडळी ही मोठ्या संख्येने उपस्थित असली तर ह्या सप्ताह कमिटी असेल, प्रत्येक हरिभक्त परायण महाराज असतील, म्हणजे कुठलंही त्यांना काम करताना खूप आनंद निर्माण होतो. आज आपल्या गुंजावडीकरांचं भाग्य आहे की तुमच्या दारात सप्ताह झाला आहे आणि आपली भूमी ही पावन झाली आहे. खरं तर ही साधू संतांची भूमी आहे. आज या पवित्र ठिकाणी जसं की काकांनी सांगितलं की व्यासपीठ आपलं धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आली तर सगळ्या अशक्य गोष्टी शक्य होतात. आणि आज कुठेतरी आम्हाला सुद्धा आज तालुक्याचं भावना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी भेटली, तर नक्कीच आज तुमच्यासाठी आमचं मार्गदर्शन, आमचं सहकार्य तुम्हाला नेहमीच राहणार आहे. जिथं जिथं आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्या सेवेत. तुम्ही जर ही सेवा वर्षानुवर्ष करत आहे तर कुठेतरी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला ही सेवा करण्याची संधी भेटते, तर नक्कीच आम्ही सुद्धा त्या सेवेत पात्र असू आणि त्या सेवेत उतरू. ती संधी आम्हाला द्या. आम्हाला नक्कीच आमचं मार्गदर्शन, कारण की भाऊ जसे आमदार झाले तसं भाऊंनी सांगितलंय की धार्मिक कार्यात कधी कमी पडू देणार नाही, कधीच काही कसर राहू देणार नाही. कुठल्याही धार्मिक कार्यासाठी आपला हा गगनगिरी महाराजांचा सप्ताह नाही तर आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावात असेल, गुंजावडी गावात आज एवढे सप्ते होत आहेत, प्रत्येक गावातल्या सप्त्यासाठी सुद्धा आणि या तालुक्यातल्या प्रत्येक धार्मिक कार्यासाठी सुद्धा आमचं मोलाचं मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे. त्यासाठी आज जसे एकत्र आले, तालुक्यातून माणसं आली, महाराष्ट्रातून माणसं आली, विविध ठिकाणावरून आज साधू संत म्हणजे आपण